यानंतर आपण थेट जातोय रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे बोलतायत। मदत मिळेल। आम्ही आज मुख्यमंत्री मोदयांकडे ज्या वेळेला ते दौऱ्यावर आलेले होते रायगड जिल्ह्यामध्ये तळेगावात, त्यावेळेला विनंती केली की कदाचित एनडीआरएफची टीम किंवा त्यांचा बेस कॅम्प जर उपलब्ध होण्यासाठी विलंब लागत असेल तर राज्य शासनाचा जो एसडीआरएफची टीम आहे त्यांचा तरी बेस कॅम्प आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा आणि त्या संदर्भामध्ये सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे। त्यानुसार निश्चितच आम्हाला महाडमध्ये आम्ही जी एक जागा आयडेंटिफाय केलेली आहे तिथे कायमस्वरूपी बेस कॅम्प उपलब्ध होईल, जेणेकरून तळे असेल किंवा इतर पोलादपूर असेल, खेड असेल, इथे ज्या दुर्घटना घडल्या त्यावेळेला प्रथम जे काही रेस्क्यू ऑपरेशन करावं लागतं त्यासाठी कुठलाही विलंब होणार नाही। त्यांची मागणी आहे की गावाच्या जवळच पुनर्वसन व्हावं, त्यांनी एक जागा सुद्धा निश्चित केल्याचं समजतं। एक आहे की ज्या वेळेला पुनर्वसनाबाबतचे विषय असतात त्यावेळेला त्या ग्रामस्थांसोबत त्या संदर्भातली सविस्तर चर्चा करणं, कारण पुनर्वसनाच्या बाबत कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यावर जोर जबरदस्ती न करता त्यांना अपेक्षित असेल अशा पद्धतीनं पुनर्वसन व्हावं तरच त्यांची मानसिकता पुनर्वसित होण्याची होईल। तळे गावातले जे नागरिक आहेत यांच्यासोबत संवाद साधत असताना त्यांनी विनंती केलेली आहे शासनाला की आत्ता जिथे ती वाडी होती त्याच्या लगतच त्याच्या नजीकच त्यांना पुनर्वसित करण्यात यावं अशी एक त्यांनी विनंती केलेली आहे। आणि त्यानुसार सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा ज्या वेळेला ते दौऱ्यावर आलेले होते त्या स्थानिक लोकांना त्यांनी आश्वासित केलेलं आहे की त्यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या पुनर्वसनाबाबत शासन योग्य तो निर्णय घेईल आणि लवकरात लवकर आमची तर विनंती आहे की 6 महिन्यामध्येच ही संपूर्ण पुनर्वसनाची जी काही प्रक्रिया आहे, कारवाई आहे ही त्या ठिकाणी झाली पाहिजे। एक है एनडीआरएफ का जब बेस कैंप मिलेगा तो इनिशियल जो रेस्क्यू ऑपरेशन रहता है उसमें गति प्राप्त होगी। हर बार हमारे जो लोकल रेस्क्यू टीम्स रहते हैं, अब निसर्ग साइक्लोन भी हमने देखा है, तोकते साइक्लोन देखा है, पिछले साल तारिक गार्डन जो एक बिल्डिंग थी वो भी दुर्घटना वहाँ पे घटी थी, तभी हमने देखा है कि पुणे या ठाणे से जब ये एनडीआरएफ की टीम्स जब तक पहुँचते हैं तब तक 8 से 10 घंटे बीत चुके होते हैं। तो जो इनिशियल रेस्क्यू ऑपरेशन है उसके लिए वहाँ पे एनडीआरएफ का या फिर एसडीआरएफ का बेस कैंप होना ज़रूरी है। उनके पास जो इक्विपमेंट्स रहते हैं उससे एडवांस रेस्क्यू ऑपरेशन जल्द करना वहाँ पे पॉसिबल हो जाता है। तो इसलिए हमने आज जब ऑनरेबल चीफ मिनिस्टर तलिये गांव में आए थे तभी उनसे ये दरखास्त की थी कि हमने लास्ट ईयर नवंबर 2020 में जब निसर्ग साइक्लोन के बाद हमने ये जो प्रस्ताव है वो राज्य शासन की ओर से केंद्र शासन को भेजा गया था, उस पे अभी भी रिप्लाई आना बाकी है। लेकिन अगर उसमें थोड़ा विलंब होने वाला होगा तो हमें स्टेट की जो एसडीआरएफ टीम रहती है उनका तो बेस कैंप हमें वहाँ पे मिलना चाहिए ताकि रेस्क्यू ऑपरेशंस हम जल्द से जल्द वहाँ पे, अगर यहाँ पे नेचुरल कैलामिटीज होती है तो वो करने में ज़्यादा से ज़्यादा मदद मिलती है। महाड़ में जो कैंप बनाने की कुछ मंजूरी दी है? महाड़ में हमने एक जगह वहाँ पे आइडेंटिफाई की है। जो महाड़ ये जगह क्यों आइडेंटिफाई की है क्योंकि रायगढ़ और रत्नागिरी दोनों के बीच में ये तालुका है, सो दैट इट इज़ कन्वीनियंट दोनों भी जिलों के लिए, सॉरी, ये थोड़ा एक कन्वीनियंट हो जाता है। अगर खेड़ में जैसे हमने देखा कि खेड़ में भी लैंडस्लाइड हुआ और महाड़ में तलिये में भी लैंडस्लाइड हुआ, अगर ये बेस कैंप हमें महाड़ में उपलब्ध होता है तो जो रायगढ़ के साथ रत्नागिरी और सिंधुदुर्ग तीनों भी जिले के लिए ये फायदेमंद हो सकता है। कितना बड़ा ये बेस कैंप होगा और एनडीआरएफ की कितनी टीमें वहाँ पर होंगी? ये बेस कैंप एनडीआरएफ या एसडीआरएफ के जो नॉर्म्स रहते हैं उनके बेस कैंप के जो क्राइटेरियाज है उस हिसाब से ये बेस कैंप वहाँ पे होगा। उनकी ये दरखास्त है कि गांव के नज़दीक, अभी जहाँ पर वो गांव था उसके नज़दीक ही उनका जो रिहैबिलिटेशन है वो करवाए, ऐसी उन्होंने दरखास्त जब ऑनरेबल चीफ मिनिस्टर उद्धव जी ठाकरे साहब आए थे उनके साथ जब उन्होंने बातचीत की तब उनकी ये विनती थी कि उसके नज़दीक ही कहीं पे उनका पुनर्वसन किया जाए। एनडीआरएफ का कैंप कब तक बनने की उम्मीद है? एक है कि एनडीआरएफ का जो प्रस्ताव है वो हमने पिछले साल भेज दिया है, अगर उसको थोड़ा विलंब होने वाला हो तो हमें एसडीआरएफ, स्टेट गवर्नमेंट का जो एसडीआरएफ कैंप है
उसकी जो कुछ अप्रूवल है वो हमें जल्द से जल्द दी जाए, ऐसे हमने आज दरखास्त की है। और उस हिसाब से ऑनरेबल चीफ मिनिस्टर उद्धव जी ठाकरे साहब ने भी एक पॉजिटिव रिप्लाई दिया है। हमारी ये विनती रहेगी कि हम अगले नेचुरल कैलामिटी की हमें जब जब भी कभी भी ज़रूरत पड़े, रत्नागिरी हो, रायगढ़ हो, सिंधुदुर्ग हो, उस वक्त ये कैंप वहाँ पे होना चाहिए। अगर हम देखें तो पिछले 5 सालों में तकरीबन 3 साइक्लोन्स ये ऑलरेडी हम भुगत चुके हैं। 2-3 और नेचुरल कैलामिटीज़ हो, फ्लड्स हो, उससे हम गुजर चुके हैं। तो हमारी तो ये प्रार्थना रहती है कि ऐसी कोई घटना कभी घटे ही नहीं, लेकिन फिर भी अगर ये हो तो पहले अगर ये बेस कैंप वहाँ पर हो, एसडीआरएफ या एनडीआरएफ की टीम्स ऑलरेडी अगर मौजूद हो तो हमें जो रेस्क्यू ऑपरेशंस है उसमें अधिक सहायता मिलती है और ज़्यादा से ज़्यादा उनके पास एडवांस इक्विपमेंट्स रहते हैं। कभी भी कोई जख्मी नागरिक हो या कोई डेड बॉडी हो तो उसको निकालने में जो इक्विपमेंट्स लगते हैं वो हमारी लोकल रेस्क्यू टीम्स के पास उतनी इक्विपमेंट या फिर उतनी उनकी तैयारी नहीं होती है। तो इसलिए अगर ये बेस कैंप्स मिले तो ज़्यादा से ज़्यादा रेस्क्यू ऑपरेशंस हम लोग जल्द कर पाएंगे। थैंक यू। उस बारे में मुख्यमंत्री जी उद्धव जी ठाकरे साहब ही आप सबसे संवाद साधें। थैंक यू। रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संपूर्ण भागामध्ये मदत कार्य पोहोचवण्यासाठी ज्या अनेक अडचणी आल्या त्या पार्श्वभूमीवर आता एसडीआरएफ आणि एनडीआरएफचा बेस कॅम्प महाडमध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी जागा सुद्धा 5 एकर दिली जाणार आहे। काही 2 कोटी रुपयांचा निधी सुद्धा राखीव ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याच्या खाली होतं आणि 22 ते 25 फूट पाणी या ठिकाणी होतं। त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणं ही सगळ्यांचीच त्या ठिकाणी विनंती आहे। आणि याचबरोबर त्यांना इतर ज्या काही अडचणी येतात, इन्शुरन्स बाबत असतील किंवा पूर्वपदावर येण्यासाठी असतील, या संदर्भातही त्यांनी अनेक विनंत्या केलेल्या आहेत। पण एक याच्यामध्ये सुदैवानी बाब आहे की ज्या दिवशी ही घटना ही दुर्दैवी घटना घडली किंवा ज्या वेळेला 2 दिवस पूर परिस्थिती होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी पाहणी दौरा केला। त्यांनी जे नागरिक आहेत यांच्यासोबत संवाद साधला। त्यानंतर कोल्हापूर सांगलीचा दौरा आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनीही केला। त्यानंतर पालकमंत्री म्हणून आम्ही सगळेच जण सुरुवातीपासून त्या ठिकाणी होतो। त्याच्यामुळे एकंदर असणारी परिस्थिती ही आम्ही तितकीच अनुभवलेली आहे आणि त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्याला अनुसरूनच जास्तीत जास्त भरपाई किंवा दिलासा देण्याचा, एखाद्याची ज्या वेळेला जीवितहानी होते याची नुकसान भरपाई तर कुठलं शासन देऊ शकत नसतं। आपल्या कुटुंबातली ज्या वेळेला एक व्यक्ती आपण गमावतो त्यावेळेला त्या गमावलेल्या व्यक्तीची नुकसान भरपाई हे कुठल्या शासनाला देणं शक्य नसतं, पण त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त आधार देणं आणि जे मोठं नुकसान दोन्ही मोठ्या शहरांमध्ये झालेलं आहे, महाड असेल, चिपळूण असेल, खेड असेल, त्याचबरोबर जे लगतचे जिल्हे आहेत सातारा, सांगली, कोल्हापूर, इथेही जे नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्यानुसार जास्तीत जास्त पाठबळ दिलासा आणि आमच्या या 5ही जिल्ह्यांना पूर्वपदावर येण्यासाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई त्याला अनुसरून द्यावी। जे केंद्र शासनाचे एनडीआरएफचे निकष आहेत याच्या पलीकडे जाऊन एक पाठबळ राज्य शासनाने द्यावा अशीच एक विनंती केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब निश्चितपणाने आम्हाला जास्तीत जास्त पाठबळ देऊन पूर्वपदावर येण्यासाठी मदत करतील। धन्यवाद। तेव्हा रायगड जिल्ह्यासाठी आणि कोकणासाठी सुद्धा एक महत्त्वाची बातमी या घडीची म्हणावी लागेल, कारण सतत होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना, दुर्घटनांच्या मध्ये मदत कार्य पोहोचत नाहीये। त्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचा बेस कॅम्प तिथे उभं करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सातत्याने आम्हाला जो एक प्रश्न विचारला जायचा की शालेय शुल्क बाबतीमध्ये काय निर्णय घेतला गेला होता, तर मला सांगायला हवं की आजच्या कॅबिनेटमध्ये, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शालेय शुल्क जे आहे ते 15% कमी करण्याचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाने घेतला। आणि आपल्यालाही माहिती आहे की राजस्थानची जी माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस आहे त्यामध्ये जो निकष ठेवलेला आहे त्याच तऱ्हेचा निकष सुद्धा आपण या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारलेला आहे। आणि मला वाटतं याच्या माध्यमातून मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल, पालकांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळेल आणि याच्या अधिसूचना जी आहे ते येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही याच्या संदर्भामध्ये जे आहे ते लेखी शाळांना कळवू
परंतु आज हा निर्णय घेतलेला आहे की आज शालेय शुल्क जे आहे ते 15% कमी करण्यासंदर्भात म्हणजे पालकांनी आधीच फीस भरल्या त्यांना कशा प्रकारे याच्यावर दिलासा मिळेल? नाही, याच्यामध्ये असं आहे की या वर्षासाठी आता आपण करत आहोत आणि आता सध्या आपलं जे आहे ते आपण या संदर्भामध्ये निर्णय घेतलेले आणि त्या पुढे काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आपण नोटिफिकेशन किंवा इतर मार्गातून आपण त्या संदर्भामधलं क्लॅरिफिकेशन येणाऱ्या काळामध्ये देऊ. पण आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्यांनी आहे त्यांना 85% फी भरावी, 15% त्यांना जे आहे त्या परीक्षेत म्हणजे आपल्या या शुल्कातून जे आहे ते सूट देण्यात येईल. काही पण एक सर्वात महत्वाचा विषय असा आहे की काही शाळा ज्या आहेत त्या आता फी 15% वाढवून घेऊ शकतात अशी देखील भीती व्यक्त केली जाते. नक्की ही फी मागच्या वर्षाची ग्राह्य धरणार आहे? नाही, आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे जे आहे ते आपण अगोदरच सांगितलं होतं मागच्या वर्षी सुद्धा की कोणी फी वाढवू नये आणि त्यामुळे मला नाही वाटत की यावर्षी कोणी तशा तऱ्हेचं केलेलं असेल. आपण या वर्षी जी फी आहे त्या फीमध्ये जी ठरलेली आहे त्याच्यामध्ये जे 15% आहे ते शुल्क कमी करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटतं याच्या बाबतीमध्ये पालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक आशा होती आणि आपण सगळेजण जाणता की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा सांगण्यात आलं होतं की या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यावा आणि तो निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. पालकांच्या मनात काही प्रश्न आहेत या संदर्भात की 15% आता कपात करण्याचा निर्णय झालाय. हा निर्णय यापूर्वी भरलेल्या फी साठी सुद्धा लागू असणार आहे की केवळ आता नवीन त्यांना नाही, त्या संदर्भामधलं आम्ही सगळं जे क्लॅरिफिकेशन आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये जसं आहे तुम्हाला सांगितलं मी आम्ही देणार आहोत. आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे जसं मी सांगितलं की 15% शुल्क जे राजस्थानचं जे सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे त्यानुसार कमी करण्यासंदर्भामधला आता निर्णय घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी संदर्भामध्ये जे क्लॅरिफिकेशन आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या सर्वांना देऊ. ज्यांनी या वर्षाची फी भरली असेल त्यांचं नाही, तेच सांगते मी या सगळ्या संदर्भामधलं जे पण क्लॅरिफिकेशन आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमच्या देऊन टाकू, आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून देऊ. सध्या आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे की 15% जे आहे ते शुल्क कमी करण्यासंदर्भात. ज्या शाळा हा निर्णय मान्य करणार नाही त्यांच्यावर कारवाई संदर्भात काही तरतूद आहे का? असं आहे की हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या जे आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याच्या संदर्भामध्ये केस चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या संदर्भामध्ये राज्य सरकारने निर्णय घेऊन आम्हाला कारवाईची जी आहे ती आम्हाला माहिती उपलब्ध करून द्यावी असं सांगितलेलं आहे. आणि एकदा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब आम्ही ठरवल्यानंतर सुद्धा मला जर काही शाळा मानत नसतील तर त्यांच्यावरती नक्की या संदर्भामध्ये कारवाई करण्यात येईल. मागे आपण एक सर्व शाळांना एक आदेश काढला होता की ज्या शाळा विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून बसू देणार नाही किंवा शाळेतून काढून टाकतील त्यांच्या विरोधात आपण कारवाई करणार होता. काही शाळांची नावं सुद्धा आली, त्यांना नोटीसही पाठवल्या. त्या संदर्भात पुढे काय झालं का? कारण शाळा दाद देत नाही सरकारच्या निर्णयाला असं साधारणतः दिसतं. नाही, असं नाही आहे. त्या संदर्भामध्ये जे प्रपोजल आहे ते आमच्याकडे आता प्राप्त झालेले आहे आणि त्या संदर्भामध्ये बैठक येणाऱ्या काळामध्ये आम्ही ठेवणार आहोत. सुनावणी याच्या संदर्भामध्ये आमची होत आहे. पण आजचा जो निर्णय आहे या निर्णयाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की पालक असतील, विद्यार्थी असतील या संदर्भामधला मोठ्या प्रमाणामध्ये वाट पाहत होते आणि तो निर्णय आज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला. याच्यामध्ये बाकीच्या ज्या आपण डिटेलमध्ये विचारतात त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही याचं डिटेल जे ड्राफ्टिंग आहे जसं तुम्ही रेट्रोस्पेक्टच्या बाबतीमध्ये विचारतायत, पुढे कसं याचं इम्प्लिमेंटेशन करणार त्याच्या बाबतीमध्ये विचारतात, त्याचं पूर्ण जे आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याची अंमलबजावणी संदर्भामध्ये आपल्यासमोर येऊन सांगू. सर्व बोर्डांना लागू असणार आहे का आणि 12वी पर्यंत हा सगळा मधल्या काळामध्ये ज्यावेळी माझी इतर बोर्डांची चर्चा झाली होती जसं तुम्ही विचारताय त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की राज्य सरकारचा जोही निर्णय असेल, कारण कर्नाटकाच्या बाबतीमध्ये पण जर आपण बघितलं तर कर्नाटका गव्हर्नमेंटच्या केसमध्ये सुद्धा सांगण्यात आलं की राज्य सरकारचा जोही निर्णय असेल तो सर्व बोर्डांना बांधील राहील आणि त्यामुळे मला वाटतं हा निर्णय सर्व बोर्डांना सुद्धा बांधील राहील. सीईटीच्या संदर्भात 10वीच्या सीईटीच्या संदर्भात एकच पेपर असणाऱ्याच्या संदर्भात समिती गठीत केली आहे का आणि काय निर्णय झाले? नाही, सीईटी संदर्भामध्ये माझं सुद्धा काल एजिंच महोदयांशी बोलणं झालं, कारण त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की एक केस आमच्याकडे आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही अभ्यास करतो. कारण आता जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या थोड्या वेळापूर्वी पालकमंत्री महोदया होत्या रायगडच्या, त्या सांगत होत्या एक नैसर्गिक आपत्ती सुद्धा आपल्या या ठिकाणी आपल्याला आपण फेस करतोय. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा आपला कोकण रिजन असेल किंवा काही विदर्भामध्ये सुद्धा जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि त्यामुळे एक नैसर्गिक आपत्ती सुद्धा या ठिकाणी आलेली आहे. आणि आता आमचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन सध्या चालू आहे. उद्यापासून मला वाटतं जे इतर बोर्डाचे विद्यार्थी त्यांचं सुद्धा आजपासून मला वाटतं नोंदणी चालू आहे. अशा वेळेला ह्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेतला पाहिजे या संदर्भामध्ये आमची मधल्या काळात बैठक झाली आणि आमचं एजन्सी या संदर्भामध्ये एकदा बोलणं झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याशी अजूनही या संदर्भामध्ये आम्ही बोलू आणि सीईटीच्या संदर्भामध्ये मला वाटतं आपल्याशी मी पुन्हा एकदा येईल, कारण त्याच्या संदर्भात आज मैं आज बताना नाही. एक मिनिट फॉर्म भरताना अडचण येते, सीईटीची अडचण येते. फॉर्मची माहिती जी भरली जाते
ऍक्च्युअल जेव्हा रजिस्ट्रेशन होतं तेव्हा जे प्रिंटआउट येतं त्याच्यात भरलेली माहिती आणि त्या माहितीमध्ये अनेकदा तफावत आलेली आहे. नाही, मला वाटतं की मधल्या काळामध्ये अशा काही अडचणी तांत्रिक संदर्भामध्ये आल्या होत्या आणि आपण त्यावेळेला 3-4 दिवस ते आहे ते बंद ठेवण्याचं काम केलं होतं. आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञानाचा वापर करून कशा तऱ्हेने आपल्याला पुन्हा सर्व्हर डाऊन होणार नाही, कोणते प्रॉब्लेम येणार नाहीत, या तऱ्हेचं प्रेझेंटेशन पण आम्ही बघितलं आणि तसं करूनच आता आम्ही सुरू केलेलं आहे. आता त्याच्या संदर्भात सुद्धा अजून तक्रारी असतील तर मला वाटतं मी याच्या संदर्भामध्ये आयुक्तांशी बोलते, परंतु या तक्रारी मला आता प्राप्त होत नाहीत. आता लोकांनी सांगितलेलं आहे की स्मूथली चालू आहे. मला माहिती आहे की पहिल्या दिवशी 17 ते 18 लाख विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती गेले आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची आता समस्या नाहीये. अशी जर कुठली एखादी समस्या असेल तर मला बिलकुल त्याचा अवगत करा, मी आयुक्तांशी बोलते. आज मला वाटतं मी हिंदीमध्ये बोलते. 25% अभ्यासक्रम कमी केला आहे का आणि त्याच्या संदर्भातला काही GR निघाला? राज्यातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी पालकांसाठी या घडीची सर्वात मोठी बातमी आहे की खासगी शाळांचं शुल्क 15% कपात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकट काळात पालकांना हा मोठा दिलासा आहे. वर्ष गायकवाड शिक्षण मंत्री यांनी याची घोषणा केली आहे. याचसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.